दशक 5वा समास 3रा शिष्यलक्षण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली। मी जय धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला। तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं। वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदास बोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते। श्रीरामदासो गुरुः, मला वाटते अंतरित्वा वसावे। तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा। महाराजया सद्गुरु रामदासा, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं। द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र प्रीत्यर्थं श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। रोज वेगवेगळी प्रस्तावना शिष्यलक्षण गुरुलक्षणासाठी सापडते। विचार मनामध्ये काही ना काही सुरू असतात। आज मोहन बुवांचे विचार सांगते, कसे शिष्य असतात, कसे सच्शिष्य असतात, आपल्या मनातलं कसं ओळखतात। आणि याच्यासाठी सतत आपली जर दृष्टी उघडलेली असली आपली, किंवा सद्गुरूंची कृपा असेल, तर ठिकठिकाणी त्यांचे संदेश आपल्याला दिसतात। आता आदरणीय मोहन बुवा काय ते बोलतात आणि काय ते सांगतात बघा। मोहन बुवांच्या शब्दांमध्ये गुरु शिष्य आणि गुरु का शिष्य कसं उकल केली आहे एका शब्दात त्यांनी बघा। जगात सगळ्यात अवघड प्रश्न आणि त्याचं उत्तरही अवघड, सगळ्यात अवघड प्रश्न त्याचं उत्तरही। आता अवघड म्हणायचं का सोपं म्हणायचं हे आपलं आपण ठरवायचं। म्हणजे सोपं केव्हा होणार आहे, जर सद्गुरूंची कृपा झाली तर, आणि सद्गुरूंची कृपा नाही तर अवघड काय अशक्यच आहे, असं बुवांचं म्हणणं असावं। त्यांनी म्हटलं आहे की जगात सगळ्यात अवघड प्रश्न आणि त्यांचं उत्तरही आपली सुखाची मागणी असते, पण त्या शाश्वत सुखाचं विश्लेषण मात्र आपल्याला करता येत नाही। इतकं हसू आलं आहे मला या सगळ्या वाक्यांनी। आता मी बुवांशी बोलणार आहे याच्या बाबतीत, की सुखाची मागणी असते पण त्या शाश्वत सुखाचं विश्लेषण बाकी करता येत नाही आपल्याला। सतत आवश्यक वाटणाऱ्या सुखाची साधनं सांगता येत नाहीत, सतत आवश्यक वाटणाऱ्या सुखाची साधनं सांगता येत नाहीत, त्या सुखाची माध्यमही सांगता येत नाहीत।
ते सुख मिळणारच, तर ते कसं अनुभवायचं माहीत नाही. किती गोंधळ आहे पहा. शब्द बुवांचे बघा कसे आहेत. ते सुख मिळणारच आहे, तर ते कसं अनुभवायचं माहीत नाही. सुखाच्या मागे आहे आपण. पुन्हा ऐकू. सुखाची मागणी असते, पण त्या सुखाचं विश्लेषण करता येत नाही आपल्याला. म्हणून तर हा गोंधळ आहे ना सगळा. पण त्या शाश्वत सुखाचं विश्लेषण करता येत नाही. सतत आवश्यक वाटणाऱ्या सुखाची साधनं सांगता येत नाहीत. त्या सुखाची माध्यमं सांगता येत नाहीत. ते सुख मिळणारच, तर ते कसं अनुभवायचं माहीत नाही. आणि ते किती काळ अनुभवता येईल माहीत नाही. आणि सांगणंही शक्य नाही. आधी कधी काळी ते सुख मिळालं होतं. कधी काळी ते सुख मिळालं होतं, पण ते कधी आणि कशापुढे निघून गेलं माहीत नाही. मला इतकं हसू येत होतं आज सुरुवात करताना दासबोध वाचत असताना, की कसे शिष्य असतात बघा. आधी ते सुख मिळालं होतं, ते कसं गेलं निघून माहिती नाही. हे सुख हवं होतं हेही सांगता येत नाही. दुसऱ्याचं सुख पाहून होणारं दुःख आणि वेदना आपल्याला खरं सुख मिळू देत नाही, यावर विश्वास नाही. म्हणजे आत्मपरीक्षण केलं आहे. शिष्यांनी आत्मपरीक्षण या ठिकाणी केलं आहे, की दुसऱ्याचं सुख पाहून होणारं दुःख आणि वेदना आपल्याला खरं सुख मिळू देत नाहीत. असं वाटलं यावरती बुवा थांबले, पण ते म्हणतात ते मिळू देत नाही, यावर आपला विश्वास नाही. म्हणजे स्पष्ट सांगून ठेवलं, की त्यापासून सुख घ्यायचा प्रयत्न करतो, तिथे आपण चुकतो. त्यानंतर मिळू देत नाही, यावर विश्वास बसत नाही. आणि हा विश्वास न बसणं हेही आपल्याला सुखापासून दूर ठेवतं, हेही आपल्याला कळत नाही. काय कळतंय मग आपल्याला? प्रश्न विचारतोय शिष्य स्वतःच्या मनाला. तेव्हा हे काय कळतंय असं जेव्हा विचारतो, तेव्हा जसं मी माणिकनगरला मागे बोलली, जे मला काही कळत नाही असं मला कळलं, ते सगळ्यात मोठं ज्ञान आहे. हे सच्शिष्याचं लक्षण आहे. जय जय रघुवीर समर्थ. ते म्हणतात आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. आणि विश्वास न बसणं हेही आपल्याला सुखापासून दूर ठेवतं. आपल्याला कोणत्या प्रकारचं सुख हवं आहे हे आपल्या गुरूंनाच फक्त माहिती असतं. म्हणजे आता या ठिकाणी गुरु आणि शिष्य परंपरा दिसली की नाही. म्हणजे जे समर्थ सांगतायत तसाच विचार शिष्य करतोय. आणि हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा वाचणाऱ्याला आनंद होतोय, की आपल्याला काही कळत नाही, आपल्याला काही माहिती नाही, आणि चाललंय कशाच्या मागे सगळं. असं जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा कुठे काहीतरी मार्ग कळतोय. बुवांना अगदी नमस्कार करून त्यांचे शब्द वापरून मी आजच्या प्रवचनाला किंवा निरूपणाला सुरुवात करते. असा शिष्य समर्थांचा असणे आणि तो आपल्या समोर असणे आणि ते आपल्याला समोर दिसणे, दृष्टीपथात पडणे, ही पण सगळी सद्गुरूंची लीला आहे. त्यावरती चर्चा करण्यासारखं नाही आहे. तसं विचार केला तर यावरती चर्चा करण्यासारखं काही नाही. त्यांना जे कळलं ते त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. तरीही गंमत म्हणून आपली एक त्यांच्याशी चर्चा करायची आणि आनंद मिळवायचा, हेच तर दुसऱ्या शिष्याचं लक्षण आहे. मग अशा पद्धतीने कुठे ना कुठे आपल्याला मार्ग शिष्यांना सद्गुरू देत असतात. हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. अगदी हातात पडलं आणि आपल्यासमोर दासबोधाच्या ओव्या आहेत. या ठिकाणी आपण म्हणतोय की सद्गुरू ते संत, सद्गुरू स्वरूप ते संत, सद्गुरू स्वरूप ते संत, आणि देवासं मांडेल कल्पांत, तेथे कैसे उरेल सामर्थ्य हरिहराचे. या ठिकाणी माझ्या मनामध्ये जो शंका आहे, जो मनाचा गोंधळ आहे, जो असताचे अस्तित्व, तसा पाहिलं ना तर गोंधळ संपायला पाहिजे. आता या क्षणी तरी गोंधळ संपायला पाहिजे. गोंधळ कसला होता, की आपल्याला काय करायचं आहे, कशाचं सुख पाहिजे आहे हे कळत जोपर्यंत नव्हतं तोपर्यंत गोंधळ असला पाहिजे. याचं कारण एखादी गोष्ट मिळाली, ते मिळाल्यानंतर आपल्याला त्यातून सुख मिळालं, काही काळ टिकलं, पुन्हा आपल्या वाट्याला दुःख आलं, तेव्हा गोंधळ ठीक आहे की हे करू का ते करू. आता स्पष्ट झालं आहे, प्राधान्य ईश्वराला दिलं आहे. मग हा कल्पांत हरिहराचं जे सामर्थ्य आहे ते जर आपल्याला कळलं तर आपला सगळा गोंधळ संपला ना. हे याचं उत्तर आहे आजचं बुवांचं जे वाक्य आहे ते सगळ्या गोंधळावरती उत्तर आहे. ते पण सद्गुरूच आहेत. सद्गुरूंचीच वाक्य, महावाक्य ते बोलणारी जी व्यक्ती असते ती सद्गुरूच असते. त्यामुळे त्यांनी म्हटलं हा कल्पांत देवासं मांडेल. आता देवाच्या समोर मांडणारे कोण? हे सगळे सद्गुरू आहेत. आपल्याला काय कळत नाही, त्यांच्या शेवटच्या वाक्यात त्यांनी एक शेवटचं वाक्य टाकलंय, जे आपल्याला कळत नाही, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला कोणत्या प्रकारचं सुख पाहिजे हे आपल्या गुरूंना माहिती असतं, आपल्याला सुद्धा माहिती नसतं. आपल्याला काय माहिती नाही हे 15 ओळी आहेत आणि शेवटच्या ओळीमध्ये लिहिलं आहे की आपल्याला काय हवं आहे ते गुरूंना माहिती आहे. मग आता आपलं कर्तव्य कोणतं? आपलं कर्तव्य हे आहे की सद्गुरूंना शरण जाणे आणि तुम्ही जसं कराल तसं करणे. इतकं सोपं उत्तर मिळत आहे. असे सत्शिष्य मिळाल्यावर
असे वाक्य महावाक्य कानावर पडल्यावर, डोळ्यांनी बघितल्यावर आपला गोंधळ थांबला नाही तर आपलं शिष्यत्वच नाही असं म्हणायला हरकत नाही. मग जो कल्पांत आहे मनाचा असताचे अस्तित्व, जोपर्यंत मी आहे, मी म्हणजे मी तर आधी होतो, आता आहे आणि नंतरही राहणार आहे. पण आता या देहाचं काहीही झालं, या संसारामध्ये जे काही घटना घडल्या त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. म्हणजे प्राधान्यक्रम ईश्वराला द्यायचं जर ठरलं तर हा कल्पांत का होईना आपल्याला त्यांनी काही विशेष फरक पडणार नाही. कारण या क्षणामधलं जे समाधान आहे, जे सुख आहे ते मिळत असेल. किती गोडवा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. याच्यासारखं गोड आणि मधुर काहीच नाही. मग सरळ मधुराष्टक म्हणून मोकळं व्हायचं. कारण सद्गुरूंची आज्ञा समजायची की मधुराष्टक म्हणावं वाटतंय, कधी कधी राधा स्तोत्र म्हणावं वाटतंय, कधी गोवर्धन लीला ऐकावी वाटते. हे सगळं करायचं भक्ती मार्गातलं जे जे आहे ते. कारण गोंधळ संपलेला आहे. ते आपल्याला काही माहिती नाही हे सांगत असताना शेवटच्या ओळीमध्ये बुवा बोलून गेले की हे सगळं सद्गुरूंना माहिती आहे. हे काय आपण त्यांना बोलायला सांगितलं? हे सत्य जे असतं ते असं सत्य समोर येत असतं. प्रत्येकाच्या तोंडून सत्य बाहेर येत असतं. आणि ते सत्य ज्याला समोर येतं आणि जे त्यांना पटतं तो सत्याचा अधिकारी झाला. ते समर्थ मला मागे म्हणाले की परमार्थाचा अधिकारी झाला. कोण? जो त्रिविध तापे पोळला. जो त्रिविध तापे पोळला तरी तरी मुसंड्या बांधून तरी आमच्याकडे खेचण्याचं सामर्थ्य या त्रिविध तापांमध्ये आहे. मग आता त्रिविध तापांनी जरी पोळल्या गेलो आणि नंतर त्रिविध तापांनी पोळल्यानंतर काय घडलं की माझ्या दुःखाची निवृत्ती झाली. माझ्या मी जेव्हा बोलते ना तेव्हा एक इन जनरल असं गोष्ट असते की सगळ्यांच्या, आपल्या सगळ्या जीवांच्या मनाची निवृत्ती झाली. त्रिविध तापांनी पोळल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनाची निवृत्ती झाली की दुःख आहे, दुःख सहन करून दुःख निवृत्ती झाली. पण शेवटची जी ओळ आहे त्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सद्गुरूंना शरण गेलं तर सद्गुरूंना तुम्हाला काय द्यायचं आहे हे माहिती आहे, म्हणजे आनंद प्राप्ती झाली. जय जय रघुवीर समर्थ. ह्यावरती माझं म्हणजे आज मला माझ्या स्वतःच्या प्रस्तावनेपेक्षा ह्या प्रस्तावनेचा मला भयंकर आनंद होत होता की अशी कशी काय गोष्ट घडू शकते की आपल्या समोर सद्गुरू स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हजर असतात. म्हणजे आनंद प्राप्तीची तळमळ आहे समर्थांची. नुसत्या दुःख निवृत्तीवर भागणार नाही आहे. साधकाचं दुःख निवृत्तीवर भागणार नाही आहे. एकच स्टेप पुढे गेलो आहे आपण. फक्त एकच स्टेप पुढे गेलो की आमचं दुःख नाही, आम्हाला दुःख कशाचं वाटत नाही. कदाचित याचा अभिमान येऊ शकतो, कदाचित त्यातून उदासीनता येऊ शकते. ते दोन्ही अपेक्षित नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असा जर आनंद तुम्हाला मिळाला आहे तर कलश घ्या डोक्यावर देवाच्या नावाचा आणि हलकल्लोळ करावा की माझं हे सुख आहे. हे असं सुख आहे, अगदी असं दुर्मिळ सुख जे मला मिळालं आहे ते सांगत सुटा. तर कुठे तुमचा आनंद द्विगुणित होईल आणि आनंद प्राप्तीकडे तुमची वाटचाल असेल. इतकं मला दुःख आहे, इतकं मला दुःख आहे, इतकं उदासीनता किंवा मी इतकं दुःख सहन करतो त्याचा अभिमान. खूप लोकांना आपण बघतो की कितीतरी लोकांना दुःखाचा सुद्धा अभिमान असतो की माझ्या इतकं दुःख कोणीच नाही. तू काय सांगते मला माझ्या इतकं दुःख कुठे सहन केलं आहे. म्हणजे याचा सुद्धा एक प्रकारचा दंभ आहे, अभिमान आहे की आम्ही जे सहन करतो कोणी नाही सहन करत. म्हणजे अभिमानाकडे चालले, कोणी औदासिन्याकडे चालले. ते दोन्ही टाळायचं आहे. कारण त्यांनी सांगितलं आहे शेवटचं आज की हे सगळं आपल्याला काय पाहिजे आहे, प्रत्येक जीवाला काय पाहिजे आहे ते त्यांच्या अंतरात बसलेल्या सद्गुरूंना माहिती आहे. फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवायचं काम आहे. म्हणजे आता सत्शिष्य असो की सद्गुरू असो, दोन्ही एकच झाले. समाज सत्शिष्याचा चालला आहे पण एकत्र झालेत दोघं जणं. अशा पद्धतीने समर्थ स्वतः प्रचिती देत आहेत आपल्याला, असं म्हणायला हरकत नाही. असा जो गोंधळ असतो तो गोंधळ निवारण करण्यासाठी तसा, आणि मनात आता गोंधळच नाही आहे. खरा विचार केला तर गोंधळ नाही. गोंधळ नसताना असे महावाक्य कानी पडणं ह्याच्यासारखा आनंद नाही. असं म्हणत असताना बुवांना अगदी मनापासून नमस्कार करून त्यांना प्रणाम करून आनंद वाढला आहे हे सांगण्याचाही सुद्धा मला आनंद होतो आहे. इतकं ते सद्गुरूंचं रूप मोहक असतं आपल्यासाठी. म्हणून सद्गुरू सामर्थ्य अधिक, म्हणून सद्गुरूंचं सामर्थ्य अधिक आहे. आता अधिक आहे म्हणायची काही गरजच नाही. मी कोण आहे? कोणीच नाही. जीवाला वाटायला पाहिजे मी कोण आहे? कोणीच नाही. उलट जीवाला वाटतं माझ्यासारखं कोणी नाही. किती विरोध आहे. मग त्या विरोधामध्ये जेव्हा मी सगळं आहे असं वाटतं तेव्हा किती त्रास भोगला आहे. आणि मी कुणी नाही म्हटल्यावर समर्थ कसे पाठीशी उभे राहतात हे त्या जीवाला जेव्हा आनंद होतो तो आनंद वर्णनातीत आहे. आणि समर्थांना असं शिष्यत्व अपेक्षित आहे. आणि शिष्यत्व केल्याने नुकसान काय प्रश्नच नाही नुकसानाचा, तर नुसता लाभच लाभ आहे. नुकसान तर प्रश्न उद्भवतच नाही. नुकसान संपलेलं आहे.
नुकसान संपलेलं आहे. म्हणून सद्गुरू सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्माधिक. जिथे ब्रह्माधिक आटतात. काही काही वेळेस तर जुन्या काळी असं मी एक दोन असे सिनेमातले ओळी आठवतात. ते म्हणतात, सगळे देव म्हणे पृथ्वीवर येण्यासाठी तळमळतात, की पृथ्वीवर जे सुख आहे ते देवाच्या तिथे नाही. कारण एकदा एखादी गोष्ट मिळाली की तिची सवय होते माणसाला. एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा मिळते त्या गोष्टीची सवय होते किंवा त्याच्यात कौतुक असं राहत नाही. आपल्याला सुद्धा एकसारखं सगळं सुख मिळालं ना, त्या सुखामध्ये मन रमत नाही. असं वाटतं हे गृहीत धरलं आहे आपण, काहीतरी वेगळ्याची अपेक्षा असते. मग हे पृथ्वी तलावर काय आहे? सतत काहीतरी वेगळेपण आहे, सतत काहीतरी परिवर्तन आहे. दुःख आलं की माणूस पुन्हा सुखाकडे ओढला जातो. असं काहीतरी चक्र पृथ्वीवरती चालू आहे. मग ही जी मालिका आहे, हे मालिका बघण्यासाठी, इथलं सुख बघण्यासाठी ब्रह्मादिक सुद्धा तरसतात. इतकी कुठे माहिती आपल्याला? आपल्याला तर आपल्या दुःखामध्येच आपण गोंधळलेलो असतो. माझं इतकं दुःख आणि माझं इतकं सुख, की माझ्या इतकं सुखी कोणी नाही, माझ्या इतकं श्रीमंत कोणी नाही, माझ्या इतकं बुद्धिवान कोणी नाही. एक तर या अभिमानात असतो, नाही तर माझ्या इतके दुःखी कोणीच नाही, कुणाला इतका त्रास नाही जेवढा मला त्रास आहे. या दोनच भावनांमध्ये व्यस्त असतो. ते म्हणतात, दुसऱ्यांच्या सुखाने दुःखी होणारा व्यक्ती आपणच असतो. हे आपल्याला सुद्धा समजत नाही. आपल्याला काय समजत नाही? या 10 ओळी मी खरंच लिहून पाठवायला पाहिजे अशा आहेत. मग ते ब्रह्मादिक यासाठी अडकतात. अल्पबुद्धी मानवी रंक, म्हणून अल्पबुद्धी म्हटलं आहे. अगदी विज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती केलेला मनुष्य असतो तो अल्पबुद्धी. कारण जर त्याला स्वतःचं कल्याण करता येत नसेल तर तो अल्पबुद्धी आहे, अल्पबुद्धीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आजच्या श्रीराम श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी अगदी स्पष्ट टीका केलेली आहे, की अशा लोकांना माझ्या दृष्टीने काडीची किंमत नाही. ज्याला स्वतःचा देह कशासाठी मिळाला हे कळत नाही, तयासी हे कळे ना. म्हणून म्हणतात आहे की ते म्हणून गुरु सामर्थ्य अधिक, तेथे आटती ब्रह्माधिक, अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळे ना. जे अल्पबुद्धी आहे त्यांना हे कळू शकत नाही. आणि आपल्याला अल्पबुद्धी व्हायचंच नाही. मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. आमचे जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू अशा मारुतीचे अवतार आहेत, की जे बुद्धिमताम वरिष्ठम. सगळ्यांच्या मधली सगळ्यात जास्त कोण बुद्धिवान असेल तर आपले मारुतीराय आहेत. आणि त्यांचा आपण अंश असल्यावर अल्पमती कसं चालेल समर्थांना? अल्पमती जो स्वकल्याण साधत नाही, जो स्वार्थ करत नाही, निजस्वार्थ, तो अल्पमती. इतकं स्पष्ट उदाहरण त्यांनी दिलं आहे. आणि अल्पमती आपल्यातच सापडतं. आपल्याला जर एखादी चांगली गोष्ट करून आनंद मिळतो तर आपण बुद्धिवान आहे. आपण आपल्याला माहिती आहे आतमध्ये की आनंद मिळतोय तरीही करत नाही, मग करंटा आपणच ना. आपला शोध आपल्यालाच लागतोय की मला हे करावं वाटतंय. उदाहरणार्थ, मला हे करावं वाटतंय, मला असं करावं वाटतंय, मला निरपेक्षपणे एखादी गोष्ट करावी वाटते. त्यामध्ये कुणाकडूनही काही अपेक्षा नाही, ना प्रसिद्धीची, ना मानापानाची, ना कशाची अपेक्षा नाही. हे करताना हृदयाला आनंद होतो आहे ना. मग हृदयाचा आनंद सोडून पुन्हा कशा तरी माईकमध्ये गुंतणं हा आपलाच आपण अपमान करतो ना. मग हे आपल्याला कळल्यावर राहिलं काय शिल्लक समजायचं? हा प्रत्येकाच्या हृदयात बसलेला भगवंत त्याला त्याचा तशी आज्ञा देतो, तशी आज्ञा देतो. काल एक बोला फुलाची गाठ म्हणतो आपण, तसंही घडतं. बोला फुलाची गाठ म्हणतो. आता माझ्याच मुलीचं उदाहरण सांगते. त्या मुलीनी म्हटलं माझ्या, की आई मला असं वाटत होतं की जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा असं वाटलं बाबा गेले आपले, पण मी एक मनातल्या मनात विचारलं की माझा हा जो नवरा आहे माझ्या मागे पहाडासारखा उभा राहायला पाहिजे, जसे माझे वडील राहिले. असं तिने मनातल्या मनात म्हटलं. असं तिने मला सांगितलं होतं की मी म्हणते ही कमतरता तर मी पूर्ण करू शकणार नाही. आता सध्याच्या परिस्थितीत माझ्या हातात हे काही नाही. तर तिच्या ह्या बोलण्यानी काय वस्तुनिष्ठ तथास्तु म्हटलं माहिती नाही. 2-3 गोष्टी तिच्या जीवनामध्ये अशा घडल्या की ज्यामुळे तिचं शब्द खरे झाले असं म्हणायला हरकत नाही. तिने जेव्हा म्हटलं मला पहाडासारखे वडिलांसारखं किंवा पहाडासारखं अस्तित्व माझ्या मागे असावं असं जेव्हा म्हटलं, तर सगळ्यात पहिल्यांदा तिला अतिशय अगदी स्ट्रॉंग असे सासरे मिळाले की ज्यांनी वडिलांची जागा भरून काढली. अगदी मुलीच्या स्वरूपात तिला ते सांभाळतात. पहिली घटना. दुसरा, नवरा अतिशय चांगला मिळाला. आणि ह्या दोन्ही गोष्टी जरी आपण मानल्या नाही खऱ्या, तरी प्रत्यक्ष एवढा मोठा पहाड तिच्या मागे, घराच्या मागे आला, तेव्हा ती म्हणे त्या पहाडाला मी नमस्कार करते आई. म्हणजे याच्या रूपाने मला पहाडासारखं जर मला सगळं अस्तित्व मिळालं. इतका मोठा पहाड आहे, मोर आहेत, लांडोर आहे, हरिण आहे, हे सगळं जेव्हा ती बघते, आई माझे तर शब्द पूर्ण नसतील झाले म्हणे, की एवढा मोठा पहाड, कोणी काहीही बदललं तरी माझा पहाड बदलणार नाही म्हणे. म्हणजे प्रत्यक्ष रूपामध्ये सुद्धा लोक अनुभव घेतात. ज्यांच्या मनामध्ये चक्र चालू असतात ना, ते कोणती ना कोणती अनुभूती घ्यायचा प्रयत्न करतात. मला इतका आनंद झाला
म्हटलं तुझी विचारसरणी योग्य आहे, ज्यामध्ये मी काहीही बदल कधी करू शकली नसती. जो स्वतःहूनच तू बदल करते आणि स्वतः आनंदात राहते, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग असा जो शोध स्वतःचा संसारात का होईना घेत असेल कोणी, तर त्याला आनंदच नाही का मिळणार? कशानेही डळमळणार नाही अशी व्यक्ती. हे एका व्यक्तीचं नाही, अशा ज्यांना वडील नाही त्या मुलींचे सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतं की हे नाही, पण त्याच्यातून ते शोधायचा प्रयत्न करतात आणि त्यांना ते मिळतं. आपले आशीर्वाद असतातच, आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपण आशीर्वादाची शिवाय दुसरं काय करू शकतो. पण हे आशीर्वाद जेव्हा अशा पद्धतीने पुढे येतात, तेव्हा असं वाटतं सद्गुरू आपले सतत पाठराखण करत असतात. वडीलही मिळाले, नवराही मिळाला, आणि पहाड प्रत्यक्ष जिथे कुणाचंही अस्तित्व तिच्या मागे येणार नाही, आणि तो उभाच असतो. आधीच्या घरामध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर, म्हणजे सारखं कुठे ना कुठे शोधायचा प्रयत्न केला तर कुठे ना कुठे आधार माणसाला सापडतो. असा आधार जो शोधतो ना, त्याला खरंच स्वतःचा आनंद सापडतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून सद्गुरूंचं सामर्थ्य अधिक आहे. असे विचार जो करतो, माझ्या मुलीचं उदाहरण अभिमानासाठी अगदी विसरून जायचं आहे. मला जे सारखं दिसतं डोळ्यांनी की कशी सद्गुरूंची कृपा प्रत्येकावरती असते, ही माझी दृष्टी सतत शोधत असते. इथे माझा काहीही रोल नाही, स्वतःचा विचारही नाही त्या ठिकाणी की मी काही करू शकते कोणासाठी. आपोआप शोधतात मुलं आपला रस्ता, आणि ते शोधत असताना आपल्या मोठ्यांना किती आनंद होतो की अशा सरळ आणि उत्तम मार्गाने लोक पुढे जातात. मग हे जे सद्गुरूंचं सामर्थ्य आहे ते कोणत्या शब्दात वर्णन करायचं? हे जरी माझे शब्द सगळे थिटेच आहेत, जितकं बोलावं सद्गुरूंबद्दल तितकं कमी आहे. त्याच्यामुळे हा जो अनुभव आहे हाही वैयक्तिक आहे पूर्णपणे, पण आनंद तर सरळ खरा आहे, ज्यातून मिळणारा आनंद तर तो खरा आहे. हे जे सद्गुरूंचं सामर्थ्य आहे ते आनंद देणार आहे. असे माझे सद्गुरू वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन आपल्याला देत असतात. मग असं गुरुदेवाचं बरोबरी, गुरुची आणि देवाची बरोबरी करी तो शिष्य दुराचारी. आणखी पुढे गेले समर्थ या ठिकाणी, गुरुदेवाची बराबरी, गुरु आणि देव बरोबर आहे असं जो म्हणेल तो दुराचारी आहे म्हणतात. गुरु आणि देव जे सोबत करेल, त्याची जी तुलना करेल, ते जो बरोबरी करेल तो दुराचारी आहे. कसा काय भ्रांती बैसरी अभ्यंतरी सिद्धांत नेणवे. ज्याच्या मनामध्ये हा गोंधळ आहे की गुरु मोठा का शिष्य मोठा, गुरु मोठा का देव मोठा, गुरु मोठा का देव मोठा, हा जो करत असेल तो दुराचारी आहे. देव मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला, सद्गुरूंना वचे कल्पला, ईश्वराचेनी. आता ईश्वर मोठा का सद्गुरू मोठा, त्यामध्ये ईश्वरापेक्षाही सद्गुरू मोठा आहे हे मानायला पाहिजे. कारण ईश्वर आहे याचं आपल्या मतीने उत्तर आपण मिळवू की ईश्वर आहे, ईश्वर मोठाच आहे. ईश्वर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. अगदी अगदी काळ्या दगडावरची काय आपल्याला न समजणारी रेघ आहे. पण हे सांगणारं कोण आहे? सांगितलंच नाही तर, मुलांना सांगितलंच नाही की असं करायचं आहे, तर मुलं मोठेपणी तसं करतील कसं? म्हणजे सांगणारे कोण आहे? जाणीव करून देणारे कोण आहेत? सद्गुरू आहे. सद्गुरूंच्या शिवाय ईश्वर मोठा आहे हे कोण सांगू शकतं? बरं, इतर कोणी सांगावं, ज्यांना अनुभव नाही त्यांचं आपल्याला पटणार नाही. अनुभवाविण जे काही बोलतील त्यांचं आपल्याला पटणं शक्यच नाही. जे वर्षानुवर्ष त्याच्यासाठी खर्च करतात त्यांच्या शब्दांना किंमत येते. आणि हे जे सद्गुरूंचं नातं आहे ते सद्गुरू म्हणतात मनुष्याच्या विचारांनी जर विचार केला तर ते पटणारच नाही. आपल्या मतीने जर विचार केला सद्गुरू मोठे आहेत हे पटणार नाही. पण देव मोठा आहे हे सांगणारे सद्गुरू आहेत, त्यामुळे देवापेक्षाही सद्गुरूचं अस्तित्व शिष्याच्या जीवनात मोठं आहे. आपण जेव्हा आपण देवाची स्थापना करतो, जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो, तेव्हा त्या मूर्तीत प्राण येतात. म्हणजे मूर्तीत प्राण येतात असं सांगणारे आपले पुजारी किंवा गुरुजी असतात. त्या मूर्तीमध्ये प्राण आहेत आलेले, त्याचं असं अस्तित्व आहे, तो असा उपयोग करतो, ह्या दिवशी याची पूजा करा, हे सांगणारे कोण आहेत? तो मोठाच आहे, बाळकृष्ण मोठाच आहे. पण बाळकृष्ण मोठा आहे त्याचं काय कारण, त्याचं काय कर्तृत्व आहे हे सांगायला तर कोणीतरी पाहिजे. त्यामुळे आणि ते सांगितल्याशिवाय त्याचं अस्तित्व माझ्या लेखी शून्य आहे. मुसलमान कुठे मानतात, परदेशातले लोक कुठे मानतात, त्यांना त्यांच्या मोक्षाच्या कल्पना काय आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे सद्गुरूंचं स्थान त्यांच्या जीवनात काहीच नाही. देवाचं जरी मानलं, सद्गुरू जो मानत नाही ना, त्यांना पूर्ण आनंद मिळत नाही. जे सद्गुरूंच्या मुखातून जे निघालेले वाक्य असतात त्यातूनच फक्त शिष्याला पूर्ण आनंद मिळू शकतो. परदेशामध्ये जी काही आर्थिक सुबत्ता आहे त्या आर्थिक सुबत्तेतून त्यांना आनंद मिळतो का, हा प्रत्येकाने विचार करण्याचा प्रश्न आहे. कारण सद्गुरूंच्या मार्गाने गेल्याशिवाय देवाचं जे स्वरूप आहे, आनंदाचं स्वरूप, ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही.
तो आनंद स्वरूप परमात्मा आहे, पण ते सांगणारे सद्गुरू आहेत. त्यामुळे सद्गुरूंचं मान जो बरोबरी करतो, सद्गुरू मोठा का देव मोठा हा विषयच नाही. सद्गुरूंच्या जवळ गेलं की सद्गुरू बरोबर आपल्याला देवापर्यंत नेऊन ठेवतात. म्हणजे देव मोठा आहे हे सिद्धच आहे, पण नेणारे सद्गुरू आहेत, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं समर्थ म्हणतात. नाही तर मग कशाला कृष्णाने गुरु केला असता, कशाला रामांनी गुरु केला असता? मग गुरुचं काय अस्तित्व आहे हे सांगायला हे सगळे आपण वाचतच असतो. मग त्यामुळे जो विचार करेल की गुरु मोठा का शिष्य मोठा, की त्याच्यामध्ये बदल आहे, अजिबात नाही. उलट काकणभर सरसच सद्गुरू आहेत, कारण त्यामुळे जीवाला शांती मिळते. कारण जीव जरी त्याचा अंश असला तरी जीवाला हे पटतच नाही की आपण त्याचा अंश आहे. हे अंश सांगण्याचं काम सद्गुरू करतात. त्यामुळे सद्गुरूंचं स्थान शिष्याच्या मते शिष्यासाठी अढळ आहे. आणि हे सगळं बघण्यासाठी ब्रह्मादिकांना सुद्धा हेवा वाटतो, असं मृत्यूलोकावरचंही साम्राज्य आहे. म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे, त्यामुळे देवापेक्षाही अधिक कोटी जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली. मग त्यामुळे वेदशास्त्रांमध्ये कशाला, वेदशास्त्र तर फार दूरची गोष्ट आहे. आपल्यासारखे सुद्धा लोक जेव्हा सद्गुरूंबद्दल बोलायला लागतात, भांडण होईल अक्षरशः. मी सांगतो ते मोठं, मला आलेला अनुभव मोठा, सद्गुरूंची कृपा अशी असते, सद्गुरू हे करतात, सद्गुरू ते करतात. म्हणजे ज्यांना ज्यांना याची प्रचिती आली ते सगळेजण यासाठी भांडण करतील की माझं खरं आहे सांगण्यासाठी. इतकं या क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे. वेदशास्त्र जिथे कमी पडतात, वेदशास्त्रांचे शब्द जिथे खुंटतात, अशा ठिकाणी बाकीच्यांची काय कथा. पण हे सगळं पुन्हा मानण्यावर आहे ना. मानो तो मैं गंगा माहू, ना मानो तो बहता पाणी, असं म्हटलंच आहे. जर मानलं तर हे गंगेचं पाणी आहे, अन्यथा वाहणारं पाणी आहे साधं. त्यामुळे हे मानायला कोण लावत आहे, हे आपल्या मनाला आंतरिक सुखसमाधान कोण देऊ शकतंय, ते फक्त सद्गुरू आहेत. असो सद्गुरुपदा पुढे दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवळे माया जनित. आता देव समजणे, खरं म्हणजे देव हा शब्द जेव्हा घेतो ना तर सगुणातलेच देव म्हणतो, किंवा हा ब्रह्मांडाचा पसारा, हा विश्व, हे काय आहे. म्हणजे ह्या एका शब्दाला जर समजून घ्यायचं असेल तर माया जनित म्हणजे हे मायेमुळेच दिसतं आहे ना सगळं. ब्रह्मांड आहे, नद्या, पर्वत, आपण स्वतः, देवसुद्धा, रामसुद्धा, कृष्णसुद्धा, हे सगळं मायेनीच दाखवतं आहे ना आपल्याला. आपण विचार बुद्धीनीच करतो आहे, कुणीतरी पटवतं आहे तेव्हाच ते पटतं आहे. हे सगळं मायेमध्ये येतं आहे. किती मोठं, हे खूपच मोठी म्हणजे तत्त्वज्ञान आहे. रामकृष्ण हे जे अवतार आहेत हे सगळे, म्हणून आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम म्हणतात. हे सगळं केशवापर्यंत, केशव म्हणजे निर्गुण रूपापर्यंत जायचं असेल तर सगळे हे जे आहेत ना, म्हणजे कुठेही अडकलं तरी ती माया आहे. कुठेही सगुणामध्ये अडकलं तर ती माया आहे. मग हे सगळे मायेत येतात देव, समर्थ म्हणतात. बापरे, किती सर्र होत आहे शरीरात, काळजामध्ये. हे सगळं मायेमध्ये येतं जे आपण बघू शकतो. बघू शकतो म्हणजे प्रत्यक्ष बघू शकत नाही, पण रामाला आपण कल्पनेत आणू शकतोय, कृष्णांना आपण कल्पनेत आणू शकतोय, कारण त्यांच्या गोष्टी कथा आपण वाचल्या आहे, ते प्रत्यक्षात घडलं आहे आपण मानतोय त्यांच्या हातात. पण ती निर्मिती निर्गुण जे आहेत ना ते वेगळेच आहेत. ते निर्गुण तत्व सांगणारे या सद्गुरूंपुढे ते तत्व सांगणारे सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूपुढे तुझे काहीच नडे, देव सामर्थ्य ते केवढे मायाजनित. देवाचं जे सामर्थ्य आहे ते सगळं मायाजनित आहे. म्हणजे त्यांना जरी वाटलं की रामाकडे आकर्षित झालो, कृष्णाकडे आकर्षित झाला जीव, हे समर्थ म्हणजे फारच द्रष्टे आहेत. त्यांचं म्हणणं हे सगळं मायेचा पसार आहे. हे अवतारामध्ये जरी आपण अडकलो तरी हा मायेचा पसार आहे. हा जीव, हा सनातन जीव, हा त्या विष्णूचा, ज्या कोणी तयार केलं त्या अनंतकोटी ब्रह्मांडाचा अंश आहे. मग हे सांगणारे म्हणजे हे मायेतच आले ना देव सगळे. देवसुद्धा म्हणजे कृष्णाच्या भागवतामध्ये जे सांगितलं आहे की फक्त मला भजा, इंद्र, चंद्र, सूर्य हे सगळे माझ्या मायेत आहेत. आता ते म्हणतात की हे खरंच अवतार सगळे मायाजनित आहेत. ते कशासाठी आहेत की आपल्याला त्यांच्या लीला बघून त्यांच्याकडे आकर्षित होतोय मन. हे सगळं दृष्टीला पटतंय, हृदयाला पटतंय. हे सगळं मायेच्या अधीन आहे. मायेला ते पटतंय, कुठेतरी सुख मिळत आहे त्याच्यातून, म्हणून तरी ती मायाच आहे. शेवटी ती मायाच आहे. आत्मसुखामध्ये जो तल्लीन होईल, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत असताना किंवा जो आपला मंत्र असेल तो म्हणत असताना जर त्याची समाधी ओंकाराशी, वरच्या तत्वाशी लागेल
तर ती लागेल तर सद्गुरूंच्या कृपेने लागेल. तो मायेचा भवसागर पार होणार आहे. तोपर्यंत ही मायाच आहे शेवटपर्यंत. ते गोपीगीत सांगत असताना असंच सांगत असतील सगळेजण की हे सगळं जे रूप दिसतंय ते रूपही फक्त आपण फक्त पूजेबद्दल बोललो, आपण फक्त उपचारांबद्दल बोललो, आपण फक्त चंद्रसूर्यांबद्दल बोललो. हे तर म्हणतात हे सगळं जे दिसतंय दृश्य जे काही मनाला भावतंय ते सगळं विसरून निर्गुण निराकार परमेश्वर जो आहे ते सद्गुरु तत्व आहे. किती मोठं आहे सद्गुरु तत्व. म्हणजे सद्गुरूंना उपमा नाही, सद्गुरूंना उपमा नाही. अशा सद्गुरुपदापुढे तुझे काहीच न जडे. देव सामर्थ्य ते केवळे मायाजनित. देवाचं जे सामर्थ्य आहे ते सुद्धा मायाजनित आहे. मग देवांपेक्षाही सद्गुरूंचं सामर्थ्य म्हणजे सत्ता मोठी आहे. अहो सद्गुरु कृपा जयासी, अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चाले तयापासी, ज्ञानबळे वैभवासी तुण तुच्छ केले. त्यांनी म्हटलं अहो सद्गुरु कृपा जयासी. आता ते किती हळवे झाले आहेत सद्गुरू, समर्थ किती हळवे झाले असतील. सांगत असताना देवाचं देवत्व आहे, मान्य देवाचं देवत्व, पण लीला अमान्य. त्या लीला कशात येतात, सगळ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेतच. पण आता काय बोलायचं ते समजून घ्यायचं. काय बोलायचं आहे की लीला धर जो श्रीकृष्ण आहे त्याचं जे निर्गुण रूप आहे ते तत्व म्हणजे सद्गुरू आहे. कसं बांधता येणार त्यांना. म्हणून ज्यांच्यावर सद्गुरूंची कृपा झाली, हे इतकं सांगण्याचं कारण काय असेल समर्थांचं की फक्त सद्गुरूंना शरण जा. शेवटचं वाक्य बुवांचं सुद्धा तेच आहे. जे तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला कोणत्या प्रकारचं सुख हवं आहे ते आपल्या गुरूंनाच फक्त माहिती असतं. मग आमच्यासाठी सद्गुरू कोण झाले, तारणहार झाले सद्गुरू आपल्यासाठी. मग हे सद्गुरू कोण आहेत हे समर्थ सांगतायत आणि समर्थांचे शिष्य हे बोलून दाखवत आहेत, समर्थांचे शिष्य हे लिहून दाखवत आहेत आणि समर्थांचे शिष्य जे लिहित आहेत ते आपल्यासारख्यांच्या समोर येत आहे. यासारखा भाग्याचा क्षण कोणता. अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चाले जयापासी तयापासी, ज्ञानबळे वैभवासी तुण तुच्छ केले. ज्यांनी ज्ञानाने सगळं ज्ञान मिळवलं आहे त्या ज्ञानाने हे सगळं वैभव कुणाचं, माया वैभव कुणाचं, देवाचं. मायाजनित आहेत ना ते सगळे. देव सामर्थ्य ते केवळे मायाजनित, ते मायेचं सामर्थ्य. आलं का लक्षात. मायेचं सामर्थ्य तुच्छ आहे. आमच्या या ज्ञानापुढे मायेचं सामर्थ्य तुच्छ आहे. माया काहीच करू शकत नाही. मायेचं कोणतंच सामर्थ्य शिष्याच्या मनावर बिंबू शकत नाही, कारण सद्गुरूंची कृपा झाली आहे. सद्गुरूंची कृपा झाल्यावर उदासीन आयुष्य, उदासीन म्हणण्यापेक्षा निर्विकल्प अवस्था आणायची आहे. आणि हे सगळं केव्हा करायचं आहे, षड्रिपूसोबत असताना, मायेच्या जंजाळात असताना, मायेच्या गोंधळात असताना, हे विविध प्रकारचे प्रश्न पडलेले असताना. काय बोललेत बुवा आज. तर हे सगळं करत असताना, सांगत असताना पुढे जायचं आहे. आणि ते पुढे जायचं आणि हे काय करायचं आहे आपल्याला याच्यासाठी, काहीच नाही. नुसते सद्गुरूंचे चरण पकडायचे आहेत. ते जे डोक्यावरती हात ठेव, हे जे बोलता येत आहे ना, हे सुद्धा त्यांची कृपा आहे. म्हणजे समजून जा की त्यांची कृपा काय असते. मग हे जे म्हणजे शेवटी पुन्हा जे त्या दिवशीचं भांडण पुन्हा मनातलं जे आहे ते खरं आहे ना, की स्वार्थी भगवंत इतका आहे ना की आम्हाला सुद्धा स्वार्थात त्यांनी खोटं पाडलं. इतका स्वार्थी. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज म्हणतो. सर्व धर्मान् परित्यज्य सांगतो, सगळ्या धर्मांना सोड, सगळ्यांना सोड, फक्त मला बस. स्वार्थी तर तू आहे. पण हे स्वार्थी पण गोड वाटणं शिकवत आहे कोण, सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे सतत कोणत्याही पद्धतीने फक्त माझ्याकडे या. दुसरीकडे जसं बैलाला बांधतात ना, जेव्हा त्यांची पेरणी करतात तेव्हा त्यांच्या तोंडाला मुसक्या बांधतात इकडे तिकडे बघू नये म्हणून. तसं आपल्याला इकडे तिकडे अजिबात बघू द्यायचं नाही, कारण जे काय पाहिजे ते माझ्याजवळ आहे म्हणतो. आणि हे सांगणारे, सतत बुद्धी तिकडे ओढणारे सद्गुरू आहे. आणि प्रत्येक शिष्याला, प्रत्येक जीवाच्या मनात ते बसलेलेच आहेत. फक्त त्यांना ओळखण्याची गरज आहे. अहो सद्गुरू, अहो म्हटलंय त्यांनी शब्द. म्हणजे समर्थांची मानसिक अवस्था काय असेल, समर्थांची हृदयातली अवस्था काय असेल असं सांगत असताना असे बोलल्यासारखे संवाद करतायत. आता अहो आपल्याला म्हणतायत ते, अहो सद्गुरू कृपा जयासी. अहो ज्यांच्यावरती सद्गुरू कृपा होते, सामर्थ्य न चले जयापाशी. कशाचं, ज्ञानबळे वैभवासी तुण तुच्छ केले. जे सगळ्या ज्ञानापुढे, ह्या ज्ञानापुढे सगळं माया
तुच्छ वाटू लागते. इतकी सद्गुरु कृपेचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उजाळे. आता त्यांनी सांगितलं अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे हे मायेमध्ये जे अडकलेलं ज्ञान आहे आपलं, त्या ज्ञानाला मागे टाकलं आता. अपरोक्ष ज्ञान म्हणजे आपल्याला कळतच नाही काही, आपल्याला काही पाहिलेलंच नाही. पुन्हा वाचते, आपण काही पाहिलेलं नाही, मला काही समजत नाही, मला काही समजत नाही. माझी सुखाची मागणी असते, प्रश्न माझं उत्तर माझं, सुखाची मागणी असते. पण या सुखाच्या शाश्वत सुखाचं विश्लेषण करता येत नाही, ते अपरोक्ष सुख आहे. शाश्वत सुखाचं विश्लेषण मला करता येत नाही. सतत आवश्यक वाटणाऱ्या सुखाची साधनं सांगता येत नाही. म्हणजे मी कधी ध्यान करू, जप करू, धारणा करू, का परोपकार करू, का चांगलं बोलू, का शिकवत बसू, समजत नाही. त्या सुखाची माध्यमं सांगता येत नाही. कोणत्या माध्यमातून? मोबाईलमधून मिळेल, सिनेमामधून मिळेल, पारायणातून मिळेल, पुस्तकामधून मिळेल, की नुसतं सद्गुरूंचे फोटो पाहिल्याने मिळेल, की मुलांमध्ये मिळेल, समजत नाही. ते सांगता येत नाही. सुख कसं मिळायचं, अनुभवायला येणार आहे माहीत नाही. ते सुख मिळणारच, तर ते सुख कसं अनुभवायचं माहीत नाही. आणि ते किती काळ अनुभवता येईल माहीत नाही. काय लिहितायत आज? मला काहीच माहीत नाही म्हणतात. आणि सांगणंही शक्य नाही. माझा जो गोंधळ आहे मनाचा, मी कुणाला सांगू? जे काही सुख पुढे, मी सोलिव सुख त्या दिवशी वाचलं सुरुवातीला, की जेणेकरून त्या मार्गाने जरी गेल्यावर आपल्याला सुख सापडेल. पण गोंधळ अजून संपले नाही, शिष्य लक्षण सुरू आहे. त्या ठिकाणी म्हणतात सगळं सुख मला माहिती आहे, ते कोणतं पुढचं सुख आहे सांगता येत नाही, सांगणं शक्य नाही. आधी कधी काळी ते सुख मिळालं होतं, मग ते कधी आणि कशामुळे निघून गेलं माहीत नाही. हेच सुख हवं होतं हेही सांगता येत नाही. दुसऱ्याचं सुख पाहून होणारं दुःख आणि वेदना आपल्याला खरं सुख मिळू देत नाही, यावर विश्वास बसत नाही, बुद्धी साथच देत नाही. आता हे सगळं जर सोडलं आणि सद्गुरूंची कृपा झाली तर काय होतंय? ते म्हणतात आहे की सद्गुरु कृपेचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उसळे. आणि अपरोक्ष ज्ञान उसळतं, उसळी मारतंय. चतुर्थीचा चंद्र उगवला आणि समुद्राला जशी भरती आली तशी आनंदाचं भरतं येत आहे. कुणाला? शिष्याला. का येतं आहे? कारण सद्गुरूंचं ज्ञान, अपरोक्ष ज्ञान देता येते. ते म्हणतात कशातच सुख नाही, तुला कळत नाही ना, हेच खूप महत्त्वाचं आहे. सगळं सोडून दे, कशाच्याही मागे लागू नको, माध्यमं नको, काहीही नको, सगळं सोडून दे. काय करायचं आहे? सद्गुरूचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उसळे माये सहित ब्रह्मांड सगळे. काय ओव्या आहेत एक एक. माये सहित ब्रह्मांड सगळे. शेवटचा शब्द बघा, दृष्टीस न ये. दृष्टीस न ये. दृष्टीस पडायला नको आहे. तेच ते म्हणतात आहे की मायाजनित देव सामर्थ्य. या 5 ओळ्या म्हणजे अगदी म्हणजे सगळ्यात अत्युच्च टोक आहे. आणि यावर बुवांचं निरूपण आहे. ते म्हणतात आहे सगळं आहे पण मला दृष्टीला काहीच पडत नाही. अशी जेव्हा भक्ताची अवस्था होते आणि ती होत असते, ती सद्गुरू करवतात. सद्गुरूंमुळे ती अवस्था होते की सगळं आहे पण मला काहीच दिसत नाही. आता अगदी उलट विचार करू, सगळंच दिसतंय पण ते प्रत्यक्षात नाही. सगळं दिसतंय ते प्रत्यक्षात नाही, ही अवस्था होती. म्हणून हा गोंधळ होता. सगळं आहे जे दिसतंय म्हणून गोंधळ होता. आता सगळं आहे मला दिसतच नाही. काय अवस्था? गोंधळाची अवस्था शून्य अवस्था आहे की सगळं मला आता काही मिळवायचं नाही, काही मिळवायचं नाही, काही बोलायचं नाही, काही विचारायचं नाही, काही सांगायचं नाही, काही घ्यायचं नाही, काही द्यायचंही नाही. अशी जी शून्यावस्था निर्माण होते त्या अवस्थेचं कारण सद्गुरू आहे. असा कुणाचा तरी अनुभव येत, कुणाचा म्हणजे आपण साधनेच्या मार्गावर जात असू तर हा अनुभव निश्चित घेतला आहे. समर्थच त्याचे साक्षीदार आहेत. ते क्षणोक्षणी आपल्याला अनुभव देत आहेत असा. मग असं असताना अपरोक्ष ज्ञानाचे नि उसळ ही ओवी तर अक्षरशः मी अंडरलाईन करून ठेवणार आहे की सद्गुरू कृपेचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उसळे माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस न ये. हे जे आहे ना, दृष्टीला पडतच नाही आहे. म्हणजे हे सगळं कर्तव्य कर्म माझ्या शरीराने करत राहणार आहे. मन माझं त्याच्यात नाही. मन माझं त्याच्यातून निघालं आहे आणि आनंदाकडे वळलं आहे. नुसतं उदासून याच्यातून निघून आता काय करायचं अशी वृत्ती नाही. आता असं वाटतं हे सगळं करून झालं आहे, हे मला काही डोळ्यांनी दिसत नाही, याच्याशी माझा काही संबंध नाही. आणि संबंध जो आहे त्यांनी किती दिलं आहे, कृतज्ञता मनामध्ये येते आहे.
अशी ही जी दृष्टी मिळते ती फक्त सद्गुरूंमुळे मिळते. आणि हा माझा जीवनाचा परमोत्कर्ष आहे. ह्यापेक्षा वेगळा उत्कर्ष काय असू शकतो एखाद्या जीवाचा, असं समर्थांनी किती सुरुवातीला देऊन टाकलंय दासबोधामध्ये. असा शिष्य अपेक्षित आहे. कितीही वेळ लागला, ओवी संपली नाही तरी चालेल, पण ज्ञानाची अनुभूती आली पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवल्याशिवाय ज्ञान नाही. आणि हे जर अनुभव आला तर आपल्यासारख्याचं भाग्यवान कोणी नाही. आणि एवढं सगळं अगदी सोन्याचा पेटारा या ठिकाणी ठेवला आहे आणि त्याचा अनुभव कोणीही घेऊ शकतं ज्यांनी सद्गुरूंचे पाय धरले. त्यामुळे आज अगदी समोरासमोर फोटो घेऊनच बसली आहे सुरुवातीपासून. आणि बुवांची वाक्य आहेत समोर. मनातला गोंधळ निर्माण झाला असेल तर सद्गुरू स्वतः कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये आपला मनाचा गोंधळ बाजूला करतात. ऐसे सत्शिष्याचे मी शिकवताना म्हणायची, जेव्हा इंग्लिश शिकवायची तेव्हा, आता एक शब्द भरा. आता हा मी जे एवढं वाक्य बोलली, आता एक शेवटचा शब्द भरा असं म्हणायची. आणि जो खरंच ज्याला समजलं असेल ते बोलण्याचं तर ते भरायचे. इथे न सांगता आपल्याला समजतं आहे काय, की ऐसे सत्शिष्याचे काय वैभव. अर्थातच तिथे लिहिलंच आहे पुढे, ऐसे सत्शिष्याचे वैभव. हेच तर खरं वैभव आहे. दुसरं काय वैभव आहे आपलं. असा शिष्य वैभवशाली, वैभव संपन्न, ऐश्वर्य संपन्न, गुणसंपन्न, कीर्तिसंपन्न असा हा शिष्य आहे. ऐसे हे सत्शिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव. पुन्हा अट आहे, सद्गुरु वचनी दृढ भाव तेणे गुणे देवराव स्वयेची होती. त्यामुळे देवराव खुश होतात. आणि देवांचे हे कसे म्हणतात, मेसेंजर ऑफ गॉड. हे सगळे देवापर्यंत नेणारे लोक आहेत. हे सगळे आपल्याला देवापर्यंत नेणारे म्हणजे देवांचे लाडके आहेत. हे देवांचे लाडके आहेत. आणि हे देवांचे लाडके आपण त्यांचं लाडकं झालं तर किती छान होईल. हा जो समसमा संयोग आहे, हा जो समसमा संयोग आहे, वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे, ती जर जीवनामध्ये आली, त्यासाठी हे सगळी धडपड आहे. कुणाची? सद्गुरूंची धडपड आहे, समर्थांची धडपड आहे. आणि जो त्याच्या मागे अशा पद्धतीने विचार करू लागला त्याला नुसतं वैभव, ऐसे सच्शिष्याचे वैभव, हे सच्शिष्याचं वैभव आहे. अंतरी अनुतापे तापले तेणे अंतरशुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचने निवाले सच्शिष्य ऐसे. असं अंतःकरण शुद्ध झालं. अंतःकरण शुद्धीच तर महत्त्वाची आहे. अंतःकरण आपलं शुद्ध होत नाही. प्रत्येक वेळी मागे खेचतं, प्रत्येक वेळी मायेमध्ये, ह्याच्यात तरी बरं, त्याच्यात तरी बरं, मग आमच्या हे पुढे आहेत, आमची एवढी प्रगती झाली नाही, आम्ही एवढा पारायण करतो. म्हणजे नुसतं मायेतच हा गोंधळ आहे असं नाही, अगदी आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा हा गोंधळ आहे की यांचा अभ्यास झाला, आमचा नाही. आमच्या मठामध्ये त्यांनी सुरुवातीलाच लिहून ठेवलं आहे, कुणीही कुणाची बरोबरी करायची नाही, कुणीही कुणाची बरोबरी करायची नाही. कोण पापपुण्याचा हिशोब करून आला इथे माहिती नाही. आता बसून खातो असं वाटतं, प्रत्यक्षात तो अधिकारी आहे. आपण म्हणतो कालच आला आणि आज बसून खातोय, फुकटचा एक काम करत नाही, असं प्रत्येक शिष्याच्या मनात कुणाबद्दल येत असेल, महाराज बघून घेतील, ती शक्ती बघून घेईल. तुम्हाला अधिकार दिलेला नाही त्याच्याबद्दलचं विश्लेषण करायचं. तो बसून खाईल, गादीवर बसून खाईल, कोणी काम करून खाईल, कोणी काहीच न करता खाईल, कोणी एक पैसाही देणार नाही. त्याच्याशी आपला काडीचाही संबंध नाही. तिथे व्यवहार चालणार नाही. सद्गुरूंच्या दरबारामध्ये व्यवहार चालणार नाही. सद्गुरू पाहून घेतील काय करायचं आहे, कुणाची काय योग्यता आहे आपल्याला काय माहिती आहे. जसं अर्जुनाचे 100 जन्म कृष्णांना माहिती होते, तसे आपले 100 जन्म माहिती आहेत. त्यामुळे आपण काय करायचं, आपण कुणाची बरोबरी करायची, आपला अधिकार नाही, हे सगळं ते जाणतात. मग त्यामुळे असे अंतरी अनुतापे तापले, ह्यामुळे जे अनुताप, आनंद झाला, अनुराग मनामध्ये आला, तेणे अंतरशुद्ध झाले. त्यामुळे अंतःकरण शुद्धी झाली. आता कुणाची बरोबरी नाही, कोणाचं काही नाही, आहे त्यात समाधान जर त्या व्यक्तीला मिळत असेल, हे फार मोठी गोष्ट आहे ही. असं जर करता आलं आणि हा अनुभव जर घेता आला तर फार फार म्हणजे जीवाचं कल्याण झालेलं आहे. अशी अवस्था त्या प्रत्येक व्यक्तीचे होते. अंतरशुद्ध झाले, पुढे सद्गुरू वचने निवाले सच्शिष्य ऐसे. त्यामुळे सद्गुरू वचनांचं पालन करता 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 सच्शिष्य झाले. लागता सद्गुरू वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे, तरी जयाचा शुद्ध भावार्थ पालट न धरीजे. काही उलट कोसळून पडो हे आकाश, आणिकाची वासन बघू, असं लिहून ठेवलेलं आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. काहीही फरक पडत नाही. कोसळून आकाश पडलं तरी आमच्या जीवाला धोका नाही, कारण क्षणच पाहिजे आपल्याला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभरात मुक्ती आहे. एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये एक क्षण सद्गुरूंच्या कृपेचा मिळाला तर मुक्ती आहे. आणि आपल्याला मुक्ती म्हणण्यापेक्षा आनंद पाहिजे,
हे सगळं आपल्याला सद्गुरूंमुळे मिळू शकतं. किती हा सद्गुरूंचा खेळ चालला आहे. सद्गुरूंचा एक वेगळा समास होता, त्याहीपेक्षा आता सत्शिष्याच्या लक्षणामध्ये पुन्हा सद्गुरूच आले. शरण सद्गुरूस गेले, सच्चिष्य ऐसे निवडले, क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी. त्यामुळे क्रिया पालटली आणि मन पालटलं, अंतःकरण शुद्धी झाली आणि ईश्वरी पावन झाले आणि पावन होणं हे आपल्या जन्माचं सार्थक आहे. ऐसा सद्भाव अंतरी त्याची मुक्तीचे वाटे करी, ये रमाईक वेशधारी असत शिष्य. ह्याच्या व्यतिरिक्त जे वागत असतील ते अशिष्य आहेत आणि त्यानंतर त्यांचा कल्याण होणे शक्य नाही. त्याचाही आपण विचार करायची गरज नाही, कोणाचाच काही विचार करायची गरज नाही. आपण आपलं काम जर केलं आणि अशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या मनाला स्थिर ठेवलं, या ठिकाणी खरंच अजूनपर्यंत पुन्हा तोच विचार येतो, इतका ग्रंथ पुढे चालला आहे, पुढे जाण्याची गरज आहे का याचीही विचार नाही करायचा. पण आधी जो ग्रंथ आपण वाचला त्या ठिकाणी कोणती अशी देवाची गोष्ट सांगितली त्यांनी की देव हे करतो आणि देव ते करतो. बदल आपल्यातच करायचा आहे. आपण पहिल्यांदा आपल्यात बदल केल्यावर देव कोण आहे हे सद्गुरू दाखवतील. वाटे विषयांचे सुख, परमार्थ संपादने लौकिक, देखव देखी पडत मूर्ख शरण गेले. आता तर इतके पडत मूर्ख झालेले आहे, इतके पडत मूर्ख झाले की शरण जातो हे सांगताना सुद्धा मोठे मोठे कॅप्शन देतात की मी शरण गेलो आहे, मला असा असा फायदा झाला, मला असे असे चमत्कार पाहायला मिळाले. आणि जे जे चमत्कार दाखवतात ते सद्गुरू असूच शकत नाही. चमत्कारांवर अरे सगळ्या मायेला जो चमत्कार म्हणतो खोटं म्हणतो आहे. त्यांनी मायाजनितच, देव सामर्थ्य मायाजनित म्हटलं आहे. देवाचं सामर्थ्य मायाजनित आहे. त्यांनी पूर्ण जी माया निर्माण केली ना तेच तर सामर्थ्य ते खोटं मानतात आहे. खोटं म्हणजे मायेच्या अधीन मानतात आहे, खोटं नाही. माया वाईट थोडी आहे. मायेमध्ये जर ते सांभाळतात तर चमत्काराला कोण स्थान देईल? समर्थ देतील का स्थान चमत्काराला? अजिबात नाही. तुमच्या चेहऱ्यावर सुख नसेल, समाधान नसेल आणि तुम्ही चमत्कार झाला असं म्हणत असाल तर ते चमत्कार मानणारच नाही. यामुळे क्रियापाल वेशधारी असे शिष्य वेश धारण करतील, ते जे केशरी रंगाचे कपडे घालतील, पण ते कसे असतील याचा विचारही न केलेला बरा. ऐसा सद्भाव अंतरी वाटे विषयाचे सुख, परमार्थ संपादने लौकिक, देखो बेकी पडत मूर्ख शरण गेले. पडत मूर्ख शरण जातात. झाली विषयी वृत्ती अनावर, दृढधरीला संसार, परमार्थ चर्चेचा विचार मळीन झाला. आणि आपलं झालं आहे असं. या ओवीला आपण काही फार विषय आता महत्त्व द्यायचं कारण नाही, कारण आता आपण त्याच्या थोडंसं वरचा विचार करतोय. त्यांनी म्हटलं जो विषयी वृत्तीमध्ये राहिला, अनावर वृत्ती झाली विषयाबद्दल, संसाराबद्दल, त्यांनी तर सांगितलं की दृष्टीलाच पडत नाही. आणि ते वृत्ती जर संसारात असेल, दृढधरीला संसार, पक्का धरला संसार, तर काय होईल? परमार्थ चर्चेचा विचार मळीण झाला. आपल्या मनामध्ये ना एकच गोष्ट राहू शकते, एक तर संसार राहील नाही तर देव राहील. देव राहिला तर संसार राहणार नाही, संसार राहिला तर देव राहणार नाही. त्यामुळे मळीण होतो परमार्थ चर्चेचा विचार. जर संसार समोर दिसायला लागला तर परमार्थाचा विचार मळीण झाला. हे अगदी आपण म्हणतो अगदी विरोध आहे. या विरोधामध्ये जो सत्य स्वीकारेल तो सत्शिष्य आहे. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. ह्याच्यावरती आमच्या मामांनी एकदा सांगितलं होतं की ही ओवी जर समजायची असेल तर बैल डोळ्यासमोर आणा म्हणून. आपल्याला बैलाची खूप कीव येते. आमचे मामा दासबोध जेव्हा समजावून सांगायचे तेव्हा असं सांगायचे की काबाड कष्ट करणारा बैल आहे. बैल किती काबाड कष्ट करतो, मागच्या जन्मीचं पाप आहे म्हणून त्याला ते काबाड कष्ट करावे लागतात. आणि बिचारा आपल्यापेक्षा बरा म्हणायचे ते. तर तो जो बैल पाहतो ना, असा जर मी विचार शिकवला दासबोधातून तुला असं म्हणायचे, तर तो विचार बघ काय आहे की तो काहीतरी चूक झाली, काबाड कष्ट करतोय शेतामध्ये, त्याच्या जू मानेवर ठेवून तो कष्ट करतोय आणि तरीही तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ कसा, तो तेवढं करेल आणि मुक्त होईल. मुक्त झाल्यावर त्याला नवीन योनी प्राप्त होईल. आता त्याचे सगळे कष्ट संपतील, संपण्यासाठी त्याची योनी आहे. असे काबाड कष्ट संसारात आपण करतो, मग बैलाच्या जन्माला जातो म्हणतात. म्हणजे पुढचा आपला जन्म बैलाचा असू शकतो. इतके काबाड कष्ट आपण संसारात झेलतो, त्याचे दिसतात, आपले दिसत नाही. तो जे कष्ट करतो, जू मानेवर घेऊन फिरतो, आपण कोणतं वेगळं करतो? आपण इतरांना खूप असतो, बैलांबद्दल अगदी व्याकुळ होतो असं मामा म्हणजे समजावून सांगायचे की बैलासाठी व्याकुळ होतो. किती त्रास आहे ना त्याच्या मानेवर जू, मग आपल्या मानेवर नाही का जू?
आपण नाही का संसाराचं झू पेलं, आपण नाही का काबाड कष्ट करत, आपला जन्म पुढचा बैलाचाच आहे जर याच्यातून निघालो नाही तर. किती जबरदस्त उदाहरण द्यायचे आणि डोक्यात अगदी पक्क. तेव्हा पटायचं नाही, हसू यायचं, असं असतं का तसं असतं का, कारण आपल्याला असतं संसार करायचा. पण सत्य एक आहे की ज्या सत्याचा शोध माणूस पुन्हा घेतोच कधी ना कधी. आले शब्द बरोबर मामांचे समोर आणि जेव्हा ते दासबोध सांगायचे शब्द न शब्द मनात उतरायचा. काबाडी कष्ट करतो म्हणतात, आपण बैलाला हसतो, आपण इतरांना तर इतकं पटकन हसतो, इतरांवर दया दाखवतो. इतरांवर दया दाखवणारे आणि इतरांवर हसणारे आपण कोण आहे? आपण कोणीच नाही. आपण हसू शकत नाही, आपण दया दाखवू शकत नाही. आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो, इतरांमध्ये बदल करू शकत नाही. पण विवेकबुद्धीने हे तर समजू शकतं की काबाड कष्ट मी सुद्धा करतोय. असंच एक उदाहरण त्यांनी दुसरं पण दिलं होतं की मुलगा ऐकत नाही म्हणून वडिलांना फार त्रास होतो, इतक्या चिडचिड करून मारतात, त्याला शिक्षा करतात. एक गोष्ट ऐकली नाही म्हणून शिक्षा करतात. कधी कधी चुकीची पण शिक्षा घडते, कारण माणसाचा मनावर नियंत्रण नाही. मुलाला शिक्षा करतात खूप, की इतकी शिक्षा करतात की मुलाला वडिलांबद्दल अनास्था निर्माण होते. इतकी सुद्धा शिक्षा करतात. कधी कधी ती चांगली असते, कधी कधी ती विचित्र पण असते. पण हे करतात ना वडील, मग असं म्हणायचे की आपण किती चुकतोय, आपण किती चुकतोय, देवाने कोणती शिक्षा दिली आपल्याला. उलट आपण जर देवाकडे गेलो तर ते आपल्याला म्हणतील की तू कोणत्याही क्षणी माझ्याकडे ये, तुझ्या सगळ्या पापांपासून मी मुक्त करतो. किती प्रेमळ आहेत. वडिलांना वडील जर आपल्याला क्षमा करत नाहीत, एखाद्या गोष्टीवर जर चूक झाली तर आपल्याला ते रागवतात, पण देव कधी रागवला आहे आपल्याला? त्यामुळे असे जर विचार केले देवाच्या बाबतीत तर आपण दोष देणं शक्यच नाही. उलट आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या अंतर्मनाला जर विचारलं, जेव्हा अंतःकरण शुद्ध होतं तेव्हा चुका आपल्या अगदी स्पष्ट दिसायला लागतात. आपल्या हातातून घडलेल्या चुका कितीतरी वेळा आपल्याला स्पष्ट दिसतात. त्यावेळी देवाने काहीच केलं नाही हे सुद्धा जाणवतं, तेव्हा अंतःकरण शुद्ध झालं असं म्हणायला हरकत नाही. मग अशा वेळी देवाचं अस्तित्व काय आहे? पण हे सगळं देवाचं अस्तित्व आहे, सगळं ठीक आहे, पण ते सांगितलं कोणी? हे सगळं देवाचं अस्तित्व, देव चांगला आहे, देव प्रेमळ आहे, देव कृपाळू आहे, देवाचा मी अंश आहे, हे सांगताय कोण? विसरायचं नाही, ते सांगतायत आपले सद्गुरू. त्यामुळे ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटेकरी, तेची मुक्तीचे वाटेकरी ये रमाईक वेशधारी. असे शिष्य झाले वाटे विषयाचे सुख, परमार्थ संपादने लौकिक, देखावेकी पडत मूर्ख, शरण गेले श्रीराम. झाली विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार, मळीण झाला श्रीराम. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला श्रीराम. म्हणजे आपण जर कुणाला हसलो असू की ही अशी काबाड कष्ट करतात आणि त्याला बैलाला किती त्रास होतो, हा उगाचच कष्ट घेतो, आपण कोणते कमी कष्ट घेतले संसारासाठी आणि काय मिळालं त्यातून? आपणही मानेवर जूस घेतला आणि आपली जुन्या काळी तर कुबड निघत होतं बायांचं कष्ट करून करून. मग हे कुबड आणि हे जू बैलापेक्षा वेगळं काय आहे? असा हा प्रश्न आहे. मानिला प्रपंच आनंद, केला परमार्थी विवेक, भ्रांत मूढ मतिमंद लोभला कामी. इतका कामी मानिला प्रपंच आनंद, आनंद 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 आहे. इतका मानला की तो मूढ मतिमंद लोभला कामी. इथे तर अगदी समर्थांना वाटलं तर काय सांगू आणि काय नाही यांना. इतका आत्मसुखाचा वरपर्यंत माया जनित सुखाच्या वर मी नेलंय सद्गुरूंच्या आश्रयाने. पण हा आपला मतिमंत लोभला कामी, हा आपला कामामध्ये लोभामध्ये त्रस्त आहे. सुकर पूजले विलेपणे, म्हैसा मर्दिली चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञानी विवेके बोधिला श्रीराम. किती उदाहरण, गलिच्छ विचार आपण करू शकतो याच्यात. सुकर पूजले विलेपणे, डुकराची पूजा केली. म्हैसा मर्दिले चंदने, म्हशीला चंदनाने लेप केला. असा संसार आहे ज्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, अशातला आपण पूजा केली आहे. विलेपन केलंय सुकर अवताराचं नाही. सुकर अवताराचं केलं तर उत्तमच आहे. सुकराचं, प्रत्यक्ष सुकराचं, ह्या योनीचं. अगदी असं जसं उदाहरण देतात, किती वाईट आहे संसार किती वाईट आहे. म्हणून त्यांनी सावधान म्हणून जागृत झाले विवेकाने. त्यांनी संसार सोडा म्हटलं नाही, पण विलेपने चंदने त्या संसाराला लावली. अख्खं आयुष्य घालवलं त्याच्या पायी. म्हैसा मर्दिले चंद्रने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. ब्रह्मज्ञान समोर असताना विषयामध्ये राहिला, ब्रह्मज्ञान समोर असताना विषयामध्ये राहिला, पण तो विवेकाने बोधिला.
जर बोधल्या गेला, प्रबोध जर झाला सद्गुरूंचा, तर विवेक जागृत झाला. विवेके बोधिला, विवेकाने बोधल्या गेला, समजला. काय समजला? की हे संसार म्हणजे हे सुकर पूजले विलेपणे म्हैसामधीला चंदने. हे सगळं वाया गेलं, आपलं कष्ट वाया गेले. त्या बैलाचे तरी कष्ट वाया नाही गेले. का नाही गेले वाया? कारण की त्यांनी शेती केली आणि त्या मालकाला भरपूर पीक आलं, त्यामुळे परोपकार झाला. कष्ट केले, काबाड कष्ट, पण मालकाला परोपकारच झाला ना. आपण तर तेही नाही. आपण एवढे कष्ट केले, हे सुकर पूजले विलेपणे म्हैसामधीला चंदने. आता ह्याची फोड करायची मला नाही वाटत गरज आहे. जिथे जिथे मन लावलं, जिथे जिथे काय केलं, अगदी काबाड कष्ट करून संसार उभा केला आणि त्या ठिकाणी ते विषयी ब्रह्मज्ञान असून विषयामध्ये रमला आणि विवेके बोधिला. पण ह्या सगळ्या गोष्टी विवेकाने समजल्या. विवेकाने समजल्या. कशाने समजल्या? म्हणून म्हटलं ना की समर्थांना विवेक आणि वैराग्यापेक्षाही विवेक शब्द आवडतो. विवेक शब्द आवडतो आणि दुसरा तत्पर शब्द त्यांना फार आवडतो. सजग असायला पाहिजे, जागृत असायला पाहिजे, सतत तयार असलं पाहिजे. नवीन ज्ञान घेण्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे. मग ते म्हणतात विवेके बोधिला. रासभ उकरडा लोळे, कुत्रा उकरड्यावर लोळतो, तयासी परिमळ सोहळे, आनंद होतो त्याला. उलूक अंधारी पळे तया केवी हंस पंगती. उलूक, आता हे जे घुबड आहे ते रात्री अंधारात आनंद घेतं. आपणही तेच केलंय संसारामध्ये, काही वेगळं नाही केलं. हे प्राणी पक्षी आपापल्या कर्माप्रमाणे पुढच्या जन्मी जर मला उलूक व्हावं लागलं तर तेच करीन ना. की जे आम्ही मागच्या वेळेस चुका केल्या तेच उलूक करतंय. तेच रासभ कशामध्ये लोळतंय? रासभ उकरडा लोळे. त्यानंतर हे सगळे जे त्याच्यात विषयामध्ये राहतात, बैल जसं आपला हे करतो तसं जन्म पुष्कदा असं सांगतात गुरुजी, की जेव्हा शेवटच्या दिवशी सांगतात की पुढचा जन्म यांना काय मिळणार आहे गेल्यानंतर. त्याच्यामध्ये कोणी लिहून येतं, कोणी कोंबडी, कोणी बकरी, कोणी म्हैस. कारण आपले कर्मच तसे असतात, त्या कर्माप्रमाणे. मग त्यांना आपण हसतो. आता हसतो की काय उकरड्यावर लोळतोय. प्रश्न, आपले कर्म तसेच आहे की पुढच्या जन्मी उकरड्यावरच लोळावं लागणार आहे? असं समर्थ म्हणतात. जागृत करतायत, निद्रस्त समाजाला जागृत करण्याचं काम करतायत. असं होणार नाही कशावरून? ते जर नसेल व्हायचं तर सद्गुरूंचे चरण धरा. इतकी वाईट अवस्था संसाराची, इतकी वाईट अवस्था मरणानंतरची स्पष्ट केल्यानंतर, आता हे जे वृश्चिक दंश करतो म्हणतात, त्याचा मूळ गुणधर्मच दंश करणे आहे. त्याचं मागच्या जन्मी राहिलेलं कर्म ते पूर्ण करत आहे. ज्याच्याशी कोणाशी त्याचा संबंध आला त्याला चावत आहे. हे सगळ्या गोष्टी का घडत आहेत? पूर्वकर्माप्रमाणे सुरू राहतात. आणि जर संतांना जर तो चावला तर ते म्हणतात मला काही वाटत नाही, त्याचं हे माझं पूर्वकर्म आहे, याच्या व्यतिरिक्त माझा वृश्चिकाशी काही संबंध नाही म्हणतात आणि मुक्त होतात. ही मुक्ती शक्य आहे. ही मुक्ती, मनाने मुक्त होणे शक्य आहे. त्या वृश्चिकाला त्या विंचवाला मारणे हा त्याच्यावर उपाय नाही. आपण त्यापासून मुक्त होणे, मारणार तर आहेच, तो त्याच्या कर्माने मरणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला कोण भाग पडतंय? हा विवेक मनामध्ये का जागृत होतोय? आज जड झाला विषय. आज विषय जड झाला आणि वेळही संपला. तर हे रासभा उकरडा लोळे तयासी परिमळ सोळे, उलूक अंधारी पळे तया केवी हंस पंगती. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले